मालेगाव डोंगराळे जिल्हा नाशिक येथील 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा करून फास्ट ट्रॅक कोर्टात 60 दिवसाच्या आत निकाल लावून कुटुंबियांना न्याय द्यावा या विषयाचं निवेदन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। याप्रसंगी रेखा जाधव यांच्यासह रोशन खैरे, निलेश पवार, सागर पवार, मनीष थवाने व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी रेखा जाधव यांनी माहिती दिली। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। तर त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगताना आणि निवेदनात काही मुद्दे मांडलेले आहेत, जसे की साधारण 30 दिवसाच्या आत, घटना घडल्यापासून 30 दिवसाच्या आत हे चार्जशीट दाखल झाले पाहिजे आणि घटना घडल्यानंतर साधारण 60 दिवसाच्या आत या घटनेवर निकाल लागला पाहिजे। आणि ही घटना घडल्यानंतरही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय एक वकील नेमला गेला पाहिजे। या घटनेव्यतिरिक्त त्यांच्यावर कोणत्याही केसेसचा दबाव नको। त्याचप्रमाणे या घटनेमध्ये जे तपास अधिकारी नियुक्त केले जाते, तर या तपासानंतर त्यांच्यावर कोणत्याही केसेसचा लोड नको। त्याचप्रमाणे जे पीडित आहे, पीडिताच्या कुटुंबाला त्या 60 दिवसाच्या आत पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांची साक्ष बदलण्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आला पाहिजे। अशी आपण एक घटना जी आम्ही आता कलेक्टरांना निवेदन दिलं आहे, तर अशा घटनेमध्ये एक जळगाव येथे एक केस दाखल झालेली आहे आणि त्यावर निर्णय दिलाही गेलेला आहे। साधारण 21/11/2021 मध्ये ही घटना घडली होती आणि 15 दिवसाच्या आत त्यात चार्जशीट दाखल केले गेले आणि त्यानंतर अवघ्या म्हणजे 22/2/2022 ला त्या घटनेचा निकाल लागलेला आहे। ते संदर्भही आम्ही निवेदनाला जोडलेला आहे। त्यामुळे आता भविष्यात अशा घटना जो आपण छत्रपतींचा महाराष्ट्र आपण म्हणतो, तर ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात अशी घटना पुन्हा घडू नये, याला कुठेतरी आळा बसेल